नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे तपोन महादेवाचं एकदम प्राचीन मंदिर आहे आणि तिथे एक गोशाळा आहे छोटीशी. तर ती गोशाळा तुम्हाला दाखवणार आहे. आणि गोशाळामध्ये अशा गायी म्हणजे एकदम कम से कम 50 ते 60 गायी येतात मित्रांनो. आणि गायी ह्या टाईमवर कोणी तर सोडत नाही मित्रांनो, चारण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी. तर गायी सगळ्या आपल्याकडे बघायला लागल्या की बा यांना आम्हाला काहीतरी बाहेर सोडावं चरण्यासाठी व पाणी पिण्यासाठी. इथं काही सुविधा नाही. तर तुम्हाला त्या गायी पण दाखवतो कशा प्रकारे. आणि आम्ही असं तिथं जर थांबलो ना, गायी संपूर्ण आमच्याकडे येतात. आणि मी फर्स्ट टाइम आलो मित्रांनो, जेणेकरून काय आहे, चारा इथं चारा भरपूर आहे, पण इथं सोडायचं परमिशन नाही. आणि परत इथं लॉक लावले दरवाजाला, टाइम टू टाइम गायला चारा पाणी नाही. मग इथं गोशाळा बांधून काय फायदा आहे. त्याला गायला जर तुम्ही टाइम टू टाइम पाणी चारा दिलं तर गायी चांगल्या राहतील मित्रांनो. तर चला आपण गायी दाखवतो तुम्हाला. आणि गायी संपूर्ण माझ्याकडेच येतात, बघू शकता तुम्ही. आता गायीचे सगळं थोडं आमच्या साईडलाच येणार आणि गाई संपूर्ण ऑटोमॅटिक येणार. त्यांना वाटते की हा मालक आला गाई आम्हाला सोडण्यासाठी चारण्यासाठी, पण इथं बघू शकता तर गाई संपूर्ण तसेच येतात. तर बघू शकता मित्रांनो, हे पूर्ण छोटे छोटे लहान बाळ आहेत गायीचे. तर बघू शकता किती एकदम स्वच्छ म्हणलं तर एकदम स्वच्छ अशा गायी येतात. असं वाटतं की आंघोळ केले का आता फ्रेश पैकी. आणि हे संपूर्ण गायी बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो. अजून या, चला ये ना समोर. हे बघू शकता संपूर्ण गायी अशा. आणि इथं मोठी गोशाळा आहे. अजून शेण पण काढलं नाही इथं टाईमवर. सारा पाणी नाही गायीला, काय नाही. सगळ्या गायी आमच्याकडे बघायला लागल्या, बघू शकता तुम्ही. सगळ्या गायीचे तोंड आमच्याकडे, संपूर्ण गायीचे तोंड आमच्याकडं. तर आता इथं जे सोडणार असेल त्यानं टाईमवर यायला पाहिजेत, परत चारा पाणी करायला पाहिजेत आणि सुविधा घ्यायला पाहिजेत गायीची. बघू शकता संपूर्ण शेण तसंच आहे. अजून शेण काढलं नाही, गाय पण तसे येतात संपूर्ण. आणि इथं माकड तर भरपूर येतात जंगलामध्ये, भरपूर. तर तुम्ही जर कधी आले तर मित्रांनो, गायीसाठी चारा गेला तुम्ही तर आहे बाहेर, चारा घेऊ शकता आणि गायला चारू शकता. संपूर्ण इथं एकदम स्वच्छ प्रकारे गाय आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि हे मोठं मंदिर आहे मित्रांनो, महादेवाचं मंदिर बघू शकता तुम्ही. आणि आपण स्पेशल हा गायीचा व्हिडिओ का बनवत आहे की जेणेकरून जे व्हिडिओ बघल त्यांना कळेल की इथे बघा गायीची सुविधा आहे का नाही, कशा प्रकारे करतात, काय नाही, चारा गेला पाणी काहीच नाही मित्रांनो. बघू शकता गाय तरसा लागल्या बाहेर जाण्यासाठी व चरण्यासाठी, पण अजून इथं सोडणारं कोणीच आलं नाही. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि इतर महाराष्ट्रामध्ये पण शेअर करा मित्रांनो. गायीची परिस्थिती काय आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता कशा प्रकारे हा व्हिडिओ बनला आणि कसा नाही. तर आता आम्ही सोडायचा प्रयत्न करतो मित्रांनो. मग समोर एक दरवाजा आहे, सर्वर एक दरवाजा आहे, पण दरवाजाचं लॉक लावलेला असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, जेणेकरून आमच्यावरच कंप्लेंट येऊ शकते. बघू शकता संपूर्ण हे जंगल आहे ना, चारा आहे जंगलामध्ये. हे संपूर्ण जंगल आहे, या जंगलामध्ये ह्या गायी चरत असतात संपूर्ण. आणि पाणी पण भरपूर मित्रांनो, धरण आहे संपूर्ण. आणि धरणापाशी चारा आहे मोठा भरपूर. आणि हे संपूर्ण जंगलाच्या मधात हे जंगल आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला गोशाळा दाखवली आहे. ही तपोन पांगरीनगर येथील, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. जर कोणाला जर अजून तुमच्या मनातून जी काय समजा पैसे देऊन काहीतरी इथं सुविधा करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि तुम्ही स्वतः करा, कोणाकडे पैसे देऊ नका. तुम्हाला जे काय करायचं असेल तुम्ही स्वतः इथं आणून करू शकता गोशाळेसाठी आणि मंदिरासाठी काही करू शकता. कोणाकडे पैसे द्यायचे नाही. तुम्हाला करायचे असेल तर कलरिंग करू शकता. गोशाळेसाठी काय अजून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतः करू शकता, पण कोणाकडे पैसे द्यायचे नाही. इथं भ्रष्टाचार चालू आहे इथं मंदिरामध्ये. आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी याचा तक्रार या टिप्पणीला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा.